वर्षापासून काँग्रेसचं कार्य करत आहोत, परंतु आमच्या प्रभागामध्ये ज्या प्रभागात आज काँग्रेसमध्ये प्रवेश न घेतलेल्या स्त्रीला महिला उमेदवार म्हणून उमेदवारी दिली, काहीतरी अनधिकृत काम केल्याचे निदर्शनास येत आहे। त्यामध्ये तिकीटची मागणी केली होती। बाहेरून स्वप्नील कांबळे नावाचा मुलगा ओपन सर्वसाधारणमध्ये एससी पुरुष टाकण्यात आलेला आहे आणि ऑलरेडी एससी महिलाचं रिझर्वेशन आहे पूर्वीचं, त्यानंतर सुद्धा ते टाकण्यात पण नाही नसताना इंटरव्ह्यू पण दिलेले नाही, त्यांना पक्ष तिकीट दिलेलं आहे। आम्ही 30 पालिकेमध्ये आम्ही शास्त्रीनगर प्रभाग क्रमांक 2 मध्ये वामनरावजी गडमार साहेब, नरेशभाऊ पुगले, शांतारामजी पोटुके आणि श्यामबाबू वानखेडे हे कुणबी समाजाची महिला विद्या ठाकरे, तिला कसल्याही प्रकारचा मी घानोरकर मॅडमवरच आरोप करत आहे, कारण तर त्यांनीच एबी फॉर्म दिलेले आहे। मी डायरेक्ट त्यांच्यावरच आरोप करत आहे, कारण तर निष्ठावंत कार्यकर्त्यांना सुद्धा तिकीट न देता बाहेरून आलेल्या बीजेपीच्या कार्यकर्त्यांना काही सेटिंग करून देण्यात आलेले आहे, त्यासाठी आमचा आरोप। या विजयंतीचे आम्ही प्रदेश उपाध्यक्ष म्हणून काम करतो आहे। विजयंतीमध्ये एकही सीट आम्हाला महानगरपालिकेत देण्यात आलेली नाही, त्यासाठी आमचा विरोध आहे। चंद्रपूर महानगरपालिका तिकीट वाटपाची स्वतंत्र चौकशी व्हावी, बाहेरून आलेल्या उमेदवारांची पक्षनिष्ठा आणि आर्थिक व्यवहार तपासले जावे, डावललेल्या निष्ठावान कार्यकर्त्यांना न्याय मिळावा आणि खासदार प्रतिभा दानोरकर यांनी खुली भूमिका व स्पष्टीकरण द्यावे। आज काँग्रेस पक्ष वाचवायचा असेल तर अशा चिवचिंदी, स्वार्थी आणि समाज फोडणाऱ्या राजकारणाला आळा घालावा लागेल। मी घानोरकर मॅडमवरच आरोप करत आहे, कारण तर त्यांनीच एबी फॉर्म दिलेले आहे। मी डायरेक्ट त्यांच्यावरच आरोप करत आहे, कारण तर निष्ठावंत कार्यकर्त्यांना सुद्धा तिकीट न देता बाहेरून आलेल्या बीजेपीच्या कार्यकर्त्यांना काही सेटिंग करून देण्यात आलेले आहे, त्यासाठी आमचा आरोप। या विजयंतीचे आम्ही प्रदेश उपाध्यक्ष म्हणून काम करतो आहे। विजयंतीमध्ये एकही सीट आम्हाला महानगरपालिकेत देण्यात आलेली नाही, त्यासाठी आमचा विरोध आहे। चंद्रपूर महानगरपालिका तिकीट वाटपाची स्वतंत्र चौकशी व्हावी, बाहेरून आलेल्या उमेदवारांची पक्षनिष्ठा आणि आर्थिक व्यवहार तपासले जावे, डावललेल्या निष्ठावान कार्यकर्त्यांना न्याय मिळावा आणि खासदार प्रतिभा दानोरकर यांनी खुली भूमिका व स्पष्टीकरण द्यावे। आज काँग्रेस पक्ष वाचवायचा असेल तर अशा चिवचिंदी, स्वार्थी आणि समाज फोडणाऱ्या राजकारणाला आळा घालावा लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।